स्ट्राइकला निलेश जाधव उर्फ डॅनी. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत आणि या स्पर्धेची पहिली धाव अवंतच्या रूपाने पाहायला मिळते. तर भरपूर संख्येने प्रेक्षक या ठिकाणी पाहू शकाल. वांगणी म्हटलं की क्रिकेट शी फार जवळचं राहतं आणि सातत्याने या विभागातून क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं जातं. हा चेंडू सुंदर होता. गुड कमबॅक डिलिव्हरी. ऑफ स्टंपवर हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. यावेळेस चांगला कमबॅक दिनेश यशवंतराव. VPLच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी राहिली आहे सर्व खेळाडूंची आणि खऱ्या अर्थाने मोठ्या स्पर्धेची सुरुवात देखील वांगणी प्रीमियर लीगने झाली आहे. त्यानंतर पालकमंत्री प्रीमियर लीग, त्यानंतर अनेक स्पर्धा आणि आता मात्र कासगाव हे गाव देखील सज्ज झालंय एक चांगल्या आयोजनासाठी. इथे मात्र काय चेंडू होता बघा. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलाय आणि पूर्णपणे इथे संभ्रमात टाकलं डॅनीला आणि पहिला जबरदस्त धक्का या ठिकाणी मिळतोय डोणेवाडी संघाला. खूप चांगला आवाज आहे आणि खूप चांगली कामगिरी डीजेच्या माध्यमातून. मात्र इथे खराब कामगिरी, खराब सुरुवात होते डोणेवाडीची. नवीन फलंदाज किरण शेलार येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती. राऊंड द विकेट. हा चेंडू खाली राहिला. अप्रतिम गोलंदाजी बघा. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर काय कमबॅक आहे आणि एकही धाव आतापर्यंत बॅटने आलेली नाही. किरण शेलार तिसऱ्या क्रमांकावरती, वन डाऊन चे फलंदाज. पहिला धक्का लागलाय, फार मोठी जबाबदारी आहे. थोडंसं दडपण निश्चितच असेल, मात्र या दडपणाला झुगारून इथे एक चांगली खेळी करणं फार गरजेचं आहे. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, खूप आधी खेळले. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. लेग बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती येते. म्हणजे अजून एक अवांतर धाव येते. अजूनही बॅटने एकही धाव आली नाही. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल धर्मेंद्र सर आणि त्याचबरोबर योगेश इंद्रेकर स्ट्रायकिंग इंगचे पंच. क्षेत्रक्षणात परिवर्तन बघा. 25 मिनिटं तुम्हाला दिली गेलेली आहे. त्या 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड डिफेन्स तुम्ही पाहिला. ब्लॉक शॉट क्रिकेटच्या भाषेत ज्याला म्हटलं जातं. इथे मात्र बॅकफुटवर जायला भाग पडलाय चेंडूने. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडला. चेंडू थोडासा आत देखील आला, त्यामुळे इथे सन्मान दिला गेला. थोडा दबाव देखील आहे कारण पहिला धक्का लवकर लागलाय. डॅनी खूप चांगला फलंदाज. सातत्याने डॅनीचं फार मोठं योगदान राहिलं. मात्र या सामन्यामध्ये त्याची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. हा चेंडू सुरेख कॉट बिहाइंडचा अपील, लाऊड अपील बघा. पंच मात्र या ठिकाणी नक्कीच संभ्रमात आहेत. आता मात्र दोन पंच एकत्र येतील आणि एक्झॅक्टली काय घडलंय, बॅट आणि बॉलचा संपर्क आलाय की नाही, कारण मनात जेव्हा शंका असते प्रमुख पंचांच्या तेव्हा मात्र स्क्वेअर लेगच्या पंचांची मदत घेतली जाते. मात्र पंचांनी हे अपील फेटाळलेलं आहे आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित धावसंख्या धावफलकावरती येते. आपण पाहतो त्यावेळेस 3 धावा. काय गोलंदाजी झाले बघा. दिनेश यशवंतराव पॉवर प्ले म्हटलं की फार मोठी परीक्षा असते खऱ्या अर्थाने गोलंदाजाची, कारण क्षेत्ररक्षण हे बंधनकारक असतं आणि फलंदाजाला इथे मात्र खूप मोठी संधी असते मोठे स्ट्रोक खेळण्याची. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बघा या दरम्यान आमच्या दादांचं आगमन होतं. बाळादादा यांची वाट आपण आतुरतेने पाहत होतो. मात्र काही कारणास्तव दादांना या ठिकाणी येण्यास थोडासा विलंब झाला. दादा म्हटलं की बदलापूर वांगणी या विभागासाठी दादांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. फक्त क्रीडा क्षेत्रासाठी नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची स्वतःची एक वेगळी छबी आहे, एक इमेज आहे. दादांचं व्यासपीठावर आगमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या फक्त धावफलकावरती 3, त्यात 2 धावा या अवांतरच्या रूपाने आल्या. फक्त एकच धाव बॅटने आलेली आहे
आणि आता मात्र गोलंदाजी मार्क गोलंदाज सागर. खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस येत आहेत पंकज मोरे. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे मात्र लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा मानस आहे मात्र धाडस करता आला आणि त्यामागचं कारण आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि योग्य वेळेवरती हा थ्रो पोहोचलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. धावसंख्या 2 पुढे सरकते ती म्हणजे 5. अत्यंत चांगलं आयोजन, खूप चांगल्या पद्धतीने मैदान सजवण्यात आलेले आहे आणि मैदानाची आउटफील्ड देखील खूप सुंदर आणि खेळपट्टी अत्यंत चांगली एक पाटा खेळपट्टी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण एवे संघाने स्वीकारलं आणि आतापर्यंत त्यांचा हा निर्णय आपल्याला योग्य पाहायला मिळतोय कारण पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजांना आणि खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. हा चेंडू ऑन साइडला वाईट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी आहे आणि संधीचं सोनं होतंय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. पंकज मोरे. किरण शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. दिघे साहेबांची ठेवली होती जाण त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा. टेंगोडीचं तर याच दरम्यान मंचावरती आगमन झालंय ते सन्माननीय राकेशजी टेंबे साहेब यांचं आगमन झालंय. त्याच्या अगोदर पाहिलं या विभागाचे भाग्यविधाते म्हणून ज्यांना म्हटलं जातं आणि एक शिवसेनेचा बुलंद आवाज ज्यांनी या गोरगरिबांसाठी आपलं अहोरात्र झटून एक चांगलं समाजामध्ये स्थान निर्माण केलं त्या अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांचं आगमन झालं मंचावरती. सहर्ष स्वागत विनोद पाटील. नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीने दादांचं तो वर्णन केलं, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. 2016 पासून आपण या ठिकाणी सातत्याने पाहतोय दादांनी भरपूर संघर्ष केले इथपर्यंत पोहोचण्यासाठी. एक यशस्वी उद्योजक, एक सामाजिक कार्यकर्ते, कुटुंबवत्सल आणि नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलेले असे दादा मंचावरती. हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडंत थोडासा अँगल देखील क्रिएट करतोय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. डावखरे गोलंदाज आहेत. साईड आर्म गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती यावेळेस 7 धावा. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत रमेश मयेकर मॅन फ्रॉम वांगणी. हा चेंडू यावेळेस मात्र हा पण पूल करतायत. गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. मिड विकेट वरनं एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं आला मात्र दोघांच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 11. तर पहिले षटक अप्रतिम हाताळल्यानंतर पहिल्या स्पेलमध्ये ज्या गोलंदाजाने फक्त 3 धावा दिल्या त्याच गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात पॉवर प्ले नंतर पाहायला मिळतोय. 11 आहे धावसंख्या धावफलकावर. धावांची गती आहे 5.50. मैदानावरती नवीन फलंदाज साईनाथ आलेले आहेत पंकज मोरेच्या साथीला. असं राऊंड द विकेट. हा चेंडू सुरेख होता. पायामध्ये टाकला होता. फुटवर्कचा खूप चांगला वापर होतोय. ऑन साइडला वळवला चेंडू आणि इथे मात्र काय चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. थोडी घाई क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. तर धनंजय या ठिकाणी ओन पिकचे सर्वा आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते व्यवसायामध्ये पूर्णपणे मग्न असल्या कारणाने क्रिकेटसाठी वेळ फारसा धनंजय यांना देता येत नाही. सराउंड द विकेट. हा चेंडू शॉट ऑफ लेंथ हुक केला चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर
आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. विपक्ष चिकुळोली या दोन्ही संघाचे संघनायक आमच्या आयोजन कमिटीशी आपण त्वरित संपर्क करावा, कारण 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्याला लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र फक्त दिशा देत आहे, स्टिअर करतायत. एक रचनात्मक पूर्व नियोजित असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा. आपण पाहतात 21 धावा. या ठिकाणी लक्ष्मीकांत शेलार उर्फ बाळा लाल्या माफ करा या ठिकाणी येत असताना लक्ष्मीकांत शेलार. राऊंड द विकेट. हा चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळत आहेत. खूप चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला, भाग पडलं. डिफेन्स करण्यासाठी 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 22. दरम्यान विलासदादा हिंदुळा यांचं शुभागमन होत आहे. हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा दिनेश. राऊंड द विकेट. हा चेंडू लॉफ केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. पहिल्या प्रयत्नात झेल निसटला होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपतायत. आणखीन एक धक्का डोणेवाडी संघाला. तर रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी हे गाणं गतवर्षी तयार करण्यात आलं. दिनेश पाटील, प्रितेश भोईर यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं भरपूर प्रसिद्धी मिळवली या गाण्याने. राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. अवस्था बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 1च धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, म्हणजे 23. तर पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा दिल्या होत्या, मात्र या स्पेलमध्ये आपण पाहतोय 23 धावा झालेल्या आहेत. या षटकात 12 धावा आल्या आहेत. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 आहे. आणि दिनेश यशवंतराव यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटकात त्यांनी 15 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यांचा इकॉनॉमिकल रेट राहिला 7.50. या दरम्यान 3 षटकं संपलेली आहेत. मैदानावरती ड्रिंक्स ऍक्टिव्ह गेलेली आहे आणि या ठिकाणी नक्कीच जलपानानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे होऊया. त्याआधी जाऊया आपण जगदीश पाटील यांच्याकडे. थँक्यू. तर पुन्हा एकदा आम्ही मंचावरती मान सन्मान करणार आहोत. ज्या ठिकाणी पाहुणे आले ज्यांचं या संघालाच नव्हे तर गावाला नेहमीच पाठबळ राहिलाय. कारण कासगाव संघ म्हटलं की सहजरित्या कोणी कॉमेंटेटर असतो त्याच्या मुखातून नाव येतो ते बाळाशेठ कांबरे यांचं. म्हणजे त्यांचा सुद्धा सन्मान या संयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत. तर सुनील टांगे यांना विनंती करेन की सन्माननीय बाळाशेठ कांबरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. तर इथे येणारा प्रत्येक पाहुणा असो या ग्रामस्थ मंडळ त्याचा सन्मान केला जाईल हे संयोजन कमिटीने अगोदरच सूचना दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मंगल पारधी साहेब हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने समीर राऊत यांना विनंती करेन की आपण मंगल पारधी साहेब यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते मनोजी इंदोळा यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती, विलासजी इंदोळा यांचा सुद्धा या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. तर सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे. विनोद पाटील.
करण येत आहेत अतिशय वेगवान चेंडू मात्र बघा त्या ठिकाणी सापळा रचला होता हुक करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही आणि शॉट फाईन लेगला हा झेल टिपलाय आणखीन एक धक्का लागतोय डोळेवाडी संघाला. सरपंच साहेब उपस्थित आहेत. किसनजी राऊत साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चंद्रकांत भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण किसनजी राऊत यांचा सन्मान करावा. धन्यवाद. तर पंकज त्या ठिकाणी बाद होत आहे. 16 धावांचं योगदान दिले. धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न नक्कीच करत होते मात्र या ठिकाणी हुक करण्याच्या प्रयत्नात झेलचीत झालेत. हा चेंडू सुरेख होता यावेळेस मात्र ऑन साईडला खेळत आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षक वेगाने आले तितक्याच वेगाने हा थ्रो देखील येतोय. धावचीचा अपील पंचांनी स्वीकारलंय. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणखीन एक धक्का डोणेवाडी संघाला. त्याचबरोबर किसनजी राऊत यांचा सुद्धा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या या मंचावरती केला जातोय. तर साहेबांना विनंती आहे की आपण यावं पुढे. त्याचबरोबर सन्माननीय प्रभाकरजी खंबाळे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मी रवी टेंबे यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर एकूण गडी बाद होत आहेत. आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 गडी फलंदाज बाद झाले. तर म्हणजे भावेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अत्यंत चांगला थ्रो पाहायला मिळाला लॉंग ऑनला. हा चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला बीट करून मागे येतोय 4 धावांसाठी. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. क्या बात आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हे गाणं गाजतंय. लहानांपासून थोरांच्या ओठांवर हे गाणं आहे. कल्याण ग्रामीणचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झालेले आहेत राजूदादा पाटील. जवळजवळ 3 मिलियन पेक्षा जास्त, आता आकडा एक्झॅक्टली लक्षात नाही पण भरपूर व्ह्यूज मिळालेत. हा चेंडू यावस्था लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 29 धावा. तर धावांची गती आपण जर पाहिली तर पहिल्या षटकात 3 होत्या, त्यानंतर 8 आल्या, त्यानंतर 12 आल्या. तिसऱ्या षटकापर्यंत धावांची गती वाढत गेली. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 गडी गमावलेले आहेत. जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. हा चेंडू वेगवान होता. ऑन साईडला वळवलाय. गॅप आहे त्या ठिकाणी. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात. स्क्वेअर लेगवरचा क्षेत्ररक्षक येऊन आता चेंडू कव्हर करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. पहिला सामना खेळतात. खेळपट्टीचा फारसा अंदाज दोघांनाही नाहीये. मात्र हा पहिला सामना येणाऱ्या संघासाठी नक्कीच एक चांगली संकेत असेल किंवा एक काहीतरी नक्कीच त्यातून बोध घेण्यासारखा असेल की या खेळपट्टीवरती कशा प्रकारे धावा आहेत आणि कशा प्रकारे गोलंदाजी होते. मात्र आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. चौकार आपण पाहिलं तर एकंदरीत 3 चौकार, आता 4 चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये. ओव्हर द विकेट. चेंडू सुरेख शॉट ऑफ गुड लेंथ होता. टप्पा पडण्यानंतर बाहेर देखील निघतोय आणि पंचांचा इशारा येतो. यावेळेस षटक क्रमांक 14 संपले. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता यावेळेस 31 धावा. या षटकात बघूया किती धावा आलेल्या आहेत. या षटकात धावा आल्या त्या 8. तर करण यांच्या षटकात 8 धावा आलेल्या आहेत. खूप चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एव्ही संघ नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत नक्कीच त्यांना जे हवं होतं ते त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेले आहे. मात्र विसरता कामाने शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जर इथून आणखीन 12 ते 15 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोअर मी म्हणेन, एक फायटिंग स्कोअर. विजयासाठी जरी ती धावसंख्या पुरेशी नसली तरी लढण्यासाठी पुरेशी असू शकते. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसतं. 4 षटकात धावा आलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहिलं तर 31.
आणि आता येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात. तर पुढची लढत आहे वंजारपाडा वर्सेस चिखलोली. लवकरात लवकर या. हे षटक संपायच्या आधी तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर यायचं टॉससाठी संघनायकांनी. पहिला दिवस आहे. उद्घाटन या ठिकाणी पार पडला. थोडासा उशीर देखील झाला सामना सुरू व्हायला. 7 सामने कव्हर करायचे आहेत आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे कव्हर करता येईल यावर संपूर्ण लक्ष असेल श्री गणेश ग्रामस्थ मंडळाचं. जास्त वेळ घेऊ नका. तर शेवटचा षटक घेऊन येतो संदेश. स्लॉगवर हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे प्रतीक. हा चेंडू प्रतीक खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतो ती म्हणजे धावसंख्या 32. खूप चांगल्या पद्धतीने मैदान सजवण्यात आलेले. खूप चांगलं सुशोभीकरण पाहायला मिळते. तितकीच चांगली खेळपट्टी आणि खूप चांगली आउटफील्ड. आपल्याला 2 स्क्रीन देखील पाहायला मिळत आहेत काळ्या रंगाच्या, जेणेकरून फलंदाजाला चेंडू अगदी व्यवस्थित दिसावा, कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये. बऱ्याचदा आपण पाहत असतो की प्रेक्षक स्क्रीन समोर बसतात. वाईटचा इशारा येतोय आणि 1+1 अशा 2 धावा येतील. बऱ्याचदा प्रेक्षक स्क्रीनच्या समोर बसतात. बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नसतं की स्क्रीन एक्झॅक्टली असते कशाला. कारण आपण पाहतो आंतरराष्ट्रीय सामने जेव्हा सुरू असतात स्क्रीनच्या जरा समोरून कोणी गेला किंवा जवळपास कोणी हालचाल जरी केली तरी फलंदाज लगेच थांबतात, कारण कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. हा चेंडू यावेळेस लेट कट करायचं होतं. खूप उशिराने केली मात्र ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. वाईटचा इशारा होता नियम क्रमांक 25 नुसार. ऑक्टोबर 2017 मध्ये अनेक नियमामध्ये बदल करण्यात आले, त्यांचे क्रम बदलण्यात आले. जो नियम क्रमांक 22 होता वाईटचा तो 25 करण्यात आला. जो 23चा लेग बाय 22 होता तो 26 करण्यात आला. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग मी म्हणेन. कॉर्डिनेशन नाही, कम्युनिकेशन नाही आणि इथे आणखीन एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. तर या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती चंद्रकांत भोईर साहेब आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्या साहेबांना विनंती आहे की आपण यापुढे आणि करण लाने यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर राकेशजी टेंबे हे सुद्धा उपस्थित आहेत, ग्रामस्थ मंडळ कासगाव. तर राकेशजी टेंबे आपण सुद्धा या आणि चंद्रकांतजी भोईर यांचा सुद्धा सन्मान. त्याचबरोबर वसंत लहाणे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या धावफलकावरती 36. नवीन फलंदाज येत आहेत विनोद मोरे 8व्या क्रमांकावरती. तब्बल गडी बाद झाले आहेत. आपण पाहिलं तर 6 गडी बाद झालेले आहेत. संदेश पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत मिड विकेटवरनं. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. डायरेक्ट हिट. अपील होत आहे. पंचांनी अपील स्वीकारलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 7वा डोनेवाडी संघाला. तर याच ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. माजी उपसरपंच वसंत लहाणे साहेब यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्याचबरोबर दत्तात्रय राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत, ग्रामस्थ मंडळ कासगाव. दत्तात्रय राऊत यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. नवनाथ राऊत आहेत आमचे. नवनाथ जा आपण सुद्धा पुढे. नितेश आहे, नितेश आपण सुद्धा या. त्याचबरोबर पंढरीनाथ राऊत आणि दत्तात्रय राऊत यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्याचबरोबर वसंतजी लहाणे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानावरती विलास सारंग येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 37. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइड खेळायचा तो टायमिंग व्यवस्थित झालं नाही. बॅक टू द बॉलर खेळले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती. तर विलास दादा या ठिकाणी रजा घेत आहेत. धन्यवाद दादा, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. असं पुन्हा एकदा तर बाळादादा देखील रजा घेत आहेत. शेड्यूल फार बिझी असतं दादांचं, त्यातून वेळ क्रिकेटसाठी नेहमी देत असतात. भक्ती स्पोर्ट्स या नावाने त्यांचा संघ वांगणी प्रीमियर लीगमध्ये खेळताना तुम्ही पाहत असता.
त्या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 40 पाहायला मिळते. षटक क्रमांक अखेरचं प्रगतीपथावरती खूप चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला साजेसं असं क्षेत्ररक्षण एवे संघाने दाखवलेलं आहे. मात्र आणखीन काही चेंडू शेष आहेत आणि या काही चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा मोठे फटके कसे येतील यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येईल. फलंदाज विलास सारंग आणि दुसऱ्या बाजूला अजय. खूप चांगला वेग आहे, खूप चांगले ऍक्शन आहे, खूप चांगला रनअप पाहायला मिळते तुम्हाला. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मिड विकेटला. खूप चांगला क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो आणि इथे मात्र आणखीन एक धक्का धावचीच्या रूपाने लागतोय. 8वा धक्का. त्याचबरोबर उपस्थित असणारे शांतारामजी लहाणे हे मंचावरती आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. आणि त्याचबरोबर बालारामजी म्हस्कर हे सुद्धा उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सन्मान कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जाईल ही आम्हाला सक्त ताकीद सूचना दिली आहे आयोजन कमिटीने. ग्रामस्थ मंडळ असेल त्यांचा सुद्धा सर्वांचा सन्मान केला जाईल. तत्पूर्वी चला दोन्ही संघ वंजारपाडा आणि चिखलोली संघाचा कॅप्टन लगेच आपण टाच बॉक्स मध्ये. वंजारपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत तर चिखलोली संघाच्या संघनायकाने त्वरित यायचंय. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. 41 धावा धावफलकावरती एकूण नोंदवली. ढोणेवाडी संघाने 42 धावांचं एक माफक लक्ष. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी कधीच देत नाही, कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना तुम्ही पाहिलेलं आहे आणि लहान धावसंख्येचं संरक्षण होताना देखील तुम्ही पाहिलेलं आहे. मात्र बघूया, आणि जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बऱ्याचदा सामना रंगतदार होण्याची चिन्ह असतात. मात्र हा सामना तसा होईल का हे येणारी वेळ ठरवेल. 42 धावांचं लक्ष्य मात्र एवे संघाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि हे लक्ष्य कशा प्रकारे चेस केलं जाईल जगदीश? तर हे लक्ष्य कशा प्रकारे चेस करण्यात येईल याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये खेळाच्या उत्तरार्ध नक्कीच आपल्याला जगदीश पाटील यांच्या आवाजामध्ये हे द्वितीय सत्र ऐकायला मिळेल. आता काही सन्मान आहेत ते आपण घेऊया. ओके, थँक्यू. तर त्याचबरोबर मारुतीजी भगत हे उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा सुद्धा सन्मान करतो. आणि रवी टेंबे सर स्वामी धाब्याचे मालक सन्माननीय रविशेठ टेंबे हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मारुतीजी भगत यांचा सुद्धा सन्मान. ज्या मान्यवरांची नावं घेतो याचं आपण पुढे. त्याचबरोबर किशोरजी टेंबे आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. चला टाससाठी या चिखलोली संघ. त्याचबरोबर विजयजी ठाणगे यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. आमचे करण लाणे असतील, त्याचबरोबर नवनाथ राऊत असतील, सुनील ठाणगे हे सुद्धा उपस्थित आहेत, आपण सन्मान करावा. त्याचबरोबर सन्माननीय मंगेशजी राणे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. त्याचबरोबर विजयजी ठाणगे, संतोष लहाणे, ज्या मान्यवरांची नावं घेतो या पुढे आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंगेशजी राणे तर चिखलोलीचा कॅप्टन का आपण वेळ करता? तर पहा, अगोदर सूचना दिल्या होत्या की स्पर्धा मोठी आहे, त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा आपण ओळखू शकता. कोणत्याही प्रकारची दिरंगाई नको. आम्ही अगोदर सांगितलं होतं की पहिलं सत्र संपलं का लगेच आपल्याला टास बॉक्स मध्ये यायचंय, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. मग एकदा सामन्याला सुरुवात झाली का मधीच थांबायचं ते बरोबर काम होत नाहीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो व स्वर्गीय मधुकरजी भोईर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो. सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील पहिला सामना श्री गणेश एवे विपक्ष ढोणेवाडी या दोन टीम मध्ये. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर ढोणेवाडी संघाच्या फलंदाजांनी निराश केलं प्रेक्षकांना. फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर 41 धावा बनवल्यात आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय. 8.40
च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवायला लागतील हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश एबी टीमला। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटकंतू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय विनोद। स्ट्रायकिंगला फलंदाज नरेश यशवंतराव आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज काशीनाथ ही जोडी आपण पाहतोय। दोन्ही संघांना पुन्हा एकदा या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट ऑफ द गुड गेम। 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज। पहिला चेंडू यावेळी पहिला चेंडू शफल मारण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू ट्रॅव्हल होतो शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। एक धाव कंप्लीट एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज नरेश। धावसंख्या 1 धाव फलकावरती। खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या माध्यमातून स्वर्गीय मधुकरजी भोईर स्मृती चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन मानाची सन्मानाची अभिमानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। एकूण 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे आणि या स्पर्धेत विशेष आकर्षण मालिकावीरसाठी सिटी 100 बाईक। प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आहे, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 25,000 रुपये। पुढील चेंडू पुन्हा एकदा इनस्विंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज विनोद। आपण पाहतो डोनेवाडी या संघाच्या माध्यमातून पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी। पुन्हा एकदा राईटम राऊंड विकेटचा मार करतो। स्ट्रायकिंगला फलंदाज काशीनाथ आहे, खूप वर्षांचा अनुभव आहे। अपिश खेळतायत, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। विलासच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरकते 2 धावा धावफलकावरती। ज्याप्रमाणे जर आपण पाहिलं गेलं तर एबी संघाने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय डोनेवाडी संघासाठी हा गोलंदाज विनोद। P1चं षटक मार्गस्थ आहे। 42 धावांचं लक्ष्य आहे। 8.40 च्या सरासरी प्रति षटका मागे धावा बनवाव्या लागतील। पुन्हा एकदा विनोद यावेळी सुरेख टायमिंग इनफिल्डच्या वरून पावटाचा योग्य वापर करतोय। चेंडू सीमा पलीकडे पहिला दणदणीत चौकार। अप्रतिम संगीत आपण पाहिलं डीजे मास्टरच्या माध्यमातून। धावसंख्या 4 ने पुढे सरकते 6 धावा धावफलकावरती। सुरेख टायमिंग त्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज नरेश यशवंतरावच्या बॅटमधून। आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना येते, महत्वाची सूचना आहे कारण स्पर्धा खूप मोठी आहे। त्यामुळे ग्रामस्थ मंडळ कासगाव सामटोळे असेल, त्याचबरोबर जोईले असेल, वांगणी परिसर असेल, या सर्वांना विनंती आहे गोरेगाव असेल या ढवळेपाडा या पंचकृषीतील ज्येष्ठ मान्यवर असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचंय। थँक्यू सो मच। अप्रतिम चेंडू परंतु तेवढा चांगला फटका होता परंतु सुरेख झेल टिपतोय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये भावेश आणि पहिला मोठा धक्का बसतोय यावेळेस आपण पाहतो एबी टीमला। तर याच दरम्यान कासगावचे सन्माननीय नंदूजी राऊत या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं। थँक्यू सो मच। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे कारण की खूप मोठी स्पर्धा आहे। आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कारण की आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव। प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ती परंपरा जोपासली जाते श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव यांच्या माध्यमातून। क्रिकेटचा हा देखणा सोहळा आपण अनुभवतोय। पहिल्या षटकाचा खेळ
संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 10 धावा धावफलकावरती 42 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात श्री गणेश एव्ही टीमने. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. इथून समीकरण थोडंसं सोपं झालं. 8.00च्या सरासरीने आता मात्र धावा बनवाव्या लागतील. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, शफल झाले होते फलंदाज, नक्कीच बॅकफूट वरती आले होते आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय, कोणताही संपर्क नाहीये बॅट आणि चेंडूचा यष्ट्यांच्या पाठीमागे. अप्रतिम यष्टिरक्षण आपण पाहतोय. मास्टर ब्रेन किरण शेलार आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 100% कमिटमेंट दाखवतोय या मैदानावरती गोलंदाज निलेश जाधव आहेत, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. डोनेवाडी मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय, सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो म्हणजे डोनेवाडी या टीमचा आणि संघनायकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहे. ओव्हर द विकेट यावेळी सुरेख टायमिंग करतोय. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. भावेश अप्रतिम क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश इंद्रीकर सर आहेत. स्क्वेअर लेगचे पंच धर्मेंद्र वर्मा सर आहेत. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर इनस्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. ही ओळख आहे, ही क्षमता आहे या गोलंदाजामध्ये आणि आपल्या गुणवत्तेनुसार गोलंदाजी करतोय. यावेळीस निलेश जाधव मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच बेस्ट इकॉनॉमिकल षटक फेकतोय. फुल टॉस चेंडू फेकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करतोय, परंतु फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आहे. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 12 धावा. नक्कीच टर्निंग पॉइंट षटक फेकतोय, कारण की अवघ्या 42 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या P2च्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. भेदक मारा करतोय गोलंदाज निलेश. यावेळी आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागतोय आणि झेल सोडला जातोय. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 2 क्षेत्ररक्षणामध्ये संवाद झाला नाहीये. नक्कीच याचं रूपांतर आपण जर पाहिलं गेलं तर 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. तर निश्चित या ठिकाणी आम्ही मंचावरती दोन्ही संघनायकाला टॉस करतोय. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी पाहुणे मंडळी चंद्रकांतजी भोईर या आपण आणि शांतारामजी लाने आपले शुभास्य या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. एकीकडे असेल तो चिकोळी संघ आणि त्याला फाईट करेल तो वंजारपाडा संघ. चिकोळी आणि बंजारपाडा असं सामना असेल. थोडा कॉल दिला गेलाय या ठिकाणी. चापा टॉस जिंकलाय चिखलोली संघ. स्वागत आहे आपलं. टॉस जिंकलाय, आपण काय डिसाइड कराल? फिल्डिंग येणार, क्षेत्ररक्षण करणार. मग वंजारपाडा संघ आहे. जरी सुद्धा लढते आपल्या झाल्या नसतील तरी सुद्धा परिचय आहे तो संघ. मग या संघाला कमीत कमी धावांवरती किती धावांवरती तो पॉल? 50 ते 45 धावांपर्यंत रोखू शकतोय. शेवटचा प्रश्न असेल आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदरच आहे. ओके, थँक्यू. वंजारपाडा टीम आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. अशा वेळेला आपण गोलंदाजी करत असताना जो चिखलोली संघ आहे त्या संघाला आपण कमीत कमी किती धावांवरती थोपवाल? 60 धावेपर्यंत 60 धावा. मग आपल्याकडे निश्चित असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्त भरवसा दाखवला जाईल? नरेश, संकेत, कुमार. तर याच विभागामध्ये बऱ्याच वेळा चांगलं आयोजन पाहायला मिळतं. त्यातले त्यात हे आयोजन पाहतोय स्वर्गीय मधुकर भोईर स्मृती चषक. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? खूप चांगलं असं आयोजन आणि धन्यवाद कासगाव ग्रामस्थांचे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही कर्जतमधून आलेलो आहे. ओके ओके, थँक्यू. खूप दूरवरून संघाला, दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट असेल. चांगला खेळ करा आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंका. पुन्हा एकदा जातोय समालोचन कक्षामध्ये रोशन संते. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर. जर आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे
आणि धावा आहेत धावफलकावरती 14. सुरेख कमबॅक मी तर म्हणेन यावेळेस डोनेवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करून दिलंय, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी इथून 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. सकाळचं सत्र आहे. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. अपिश खेळतायत परंतु क्षेत्ररक्षक आहे. सुरेख जेल टिपतोय डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्री गणेश एवे टीमला लागलेला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतोय दिनेश यशवंतराव. आता मात्र जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. फलंदाज काशीनाथ आणि दिनेश ही जोडी आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस लॉर्ड फुटो चेंडू फेकलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये धावाची संधी. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. सांघिक यश मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या डोनेवाडी टीमला. नवीन फलंदाज विठ्ठल येतोय 5व्या क्रमांकावरती. आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. नरेश, काशीनाथ आणि कल्पेश हे 3 फलंदाज तंबूमध्ये परतलेत. संघाची धावसंख्या आहे अवघ्या 16 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र जर आपण पाहिले गेलं तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावांची गरज. यावेळी सुरेख टायमिंग करतो. फटका बसला. जज करतो क्षेत्ररक्षक आणि सुरेख जेल टिपतोय निलेश जाधव. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज विठ्ठल. बॅक टू द पवेलियन. तर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं गेलं तर अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये विनोद मोरेने 10 धावा खर्च केल्या होत्या असं वाटलं होतं 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु अप्रतिम कमबॅक केलं गोलंदाज P2च्या षटकामध्ये निलेश जाधवने. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि बेस्ट इकॉनॉमिकल षटक फेकलं. नक्कीच जर आपण पाहिलं गेलं तर निलेश जाधवच्या पावलावरती पाऊल ठेवलं गोलंदाज साईनाथने आणि अवघ्या 3 धावांचं षटक फेकलं आणि 2 सफलता प्राप्त केल्या. थँक्यू. तर या दरम्यान पुन्हा एकदा सन्मान करणार आहोत परसू भोईर हे उपस्थित आहेत मंचावरती ग्रामस्थ मंडळ. त्यांचा सुद्धा सन्मान केला जातो. परसू भोईर तर यांना विनंती आहे की आपण पुढे यावा, कारण मधले काळ थोडासा वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्ही सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर कैलासजी टेंबे हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. ज्या मान्यवरांची नावं घेतो त्यांनी पुढे यायचं. नवनाथ राव त्यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. कैलासजी टेंबे आपण सुद्धा या. आणि त्याचबरोबर जगदीशजी खांबाळे यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि नंदूजी राऊत ज्यांचं नुकतंच आगमन झालं मंचावरती, नंदूजी या आपण, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. तर मी विनंती करेन सुनीलजी टांगे असतील या आपण, त्याचबरोबर रवींद्रजी. ओके. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. आता मात्र 13.00च्या सरासरीने नक्कीच धावा बनवायला लागतील. गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येतोय निलेश जाधव. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि सरळ जाऊन जर आपण पाहिलं गेलं तर यष्टरक्षक
किरण शेलारच्या हातामध्ये विसावतो मास्टर ब्रेन. आपण पाहू शकाल एस्टनच्या पाठीमागे अप्रतिम गोलंदाजी होते, पूर्णपणे डॉमिनेट केलं फलंदाजांना श्री गणेश एव्ही टीमच्या यावेळी डोनेवाडीच्या गोलंदाजांनी. यावेळी शरीराचा वेध घेतला जातो आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल. यावेळेस आपण पाहतो डोनेवाडी या संघासाठी 10 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 26 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. यावेळी कार्पेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय. भावेश फार वेगाने येतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत अवघी एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या मैदानावरती आपण पाहतोय श्री गणेश एव्ही टीमला या पहिल्या सामन्यामध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय. उद्घाटन सामना रंगतोय या मैदानावरती. डोनेवाडी विपक्ष श्री गणेश एव्ही या दोन टीम मध्ये. आखो टप्प्यात चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. पंचांचा इशारा येतोय. नक्कीच चेंडू यष्ट्यांवरून चेंडू ट्रॅव्हल झाला हेच दर्शवलं पंचांनी. निर्धाव चेंडू सांगता होते 8 चेंडू जिंकण्यासाठी इथून मात्र 25 धावांची गरज. संघर्ष करतोय यावेळी श्री गणेश एव्ही संघ. 8 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज, परंतु अप्रतिम गोलंदाजी करतोय निलेश जाधव. द विकेट स्ट्रॉंग अपील आहे. शरीराचा वेध घेतला होता, चेंडू पॅडवरती ब्रश झाला, परंतु लाईन नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर ऑफस्टंपच्या बाहेर होता. हेच पाहिलं पंच योगेश इंद्रेकर सरांनी. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी 17 धावा धावफलकावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. सकाळचं हे सत्र आहे गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी. सुरेख चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय. एक धाव कंप्लीट. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. अवंतरच्या स्वरूपात एक धाव येते. पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. थँक्यू. तर पहा पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आली की ग्रामस्थ मंडळ कासगाव असेल, चामटोली असेल आणि या परिसरातील पंचकृषीतील व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर आपण आल्यानंतर समोर उभे राहतात, त्यामुळे सर्वांची नावं आम्ही घेऊ शकत नाहीये. त्यामुळे आपण मंचावरती यायचंय आणि याच्या नंतर जो सामना आहे ते दोन्ही संघाला सूचना आहे की आपण सज्ज राहायचंय की हा सामना संपला की लगेचच मैदानाचा आपण ताबा घ्या, जेणेकरून आजच्या दिवसामध्ये सर्व संघांना येथे समान संधी मिळेल आणि जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळवण्यासाठी सर्वांना मिळेल याची नोंद घ्या. थँक्यू सो मच. तर वैयक्तिक पहिलं तर जे प्रेक्षक बघा भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये आहेत त्यांना विनंती असेल की आपण तो पडदा सोडायचा आहे. थँक्यू सो मच. कारण की प्रेक्षक हा कोणत्याही स्पर्धेचा प्रमुख घटक असतो. थँक्यू सो मच. एकूण 4 स्टँड आहेत. रोहित शर्मा स्टँड, तसेच अजिंक्य रहाणे स्टँड आणि अजित आगरकर स्टँड, तसेच भारतरत्न विक्रमादित्य सचिन तेंडुलकर स्टँड. एकूण 4 स्टँडची उभारणी करण्यात आलेली आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला गेला तर पंच आमच्याकडे वळतायत. यावेळी व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 19 धावा धावफलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी यावेळी 23 धावांची गरज आहे. तेजसच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय, तो म्हणजेच या 23 धावा डिपेंड करण्यासाठी पहिला चेंडू व्हाईट चेंडू फेकलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे श्री गणेश एव्ही टीमला. फुल टॉस चेंडू फेकलाय, गॅप मध्ये खेळत आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव कंप्लीट आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विलासच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा येतोय. यावेळी व्हाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पंचांचा निर्णय हा अंतिम असल्याची नोंद आपण घ्यायची आहे. दोन्ही पंच एकत्र येत आहेत.
डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत निर्णय येईलच. पंच चेंडू वाईड आहे का? यस वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 22 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे चौकार मारावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश एवे टीमला. तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी सुरेख चेंडू फेकला जातोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध करतोय या मैदानावरती. तेजस निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. इथून मात्र मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल या मैदानावरती श्री गणेश एवे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. फुलटा चेंडू फेकलाय. प्रॉपर कनेक्ट होत नाही. झेलची संधी असेल. चांगला प्रयत्न केला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावरती. 3 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 3 चेंडूवरती 3 षटकार मारावे लागतील. फुल टॉस चेंडू फेकलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कोणताही नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. निर्धाव चेंडू आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय डोनेवाडी हा संघ. 2 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. वंजारपाडा आणि चिखलोली. जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली आणि वंजारपाडा या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठासमोर येऊन आपण थांबायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी सुरेख टायमिंग परंतु फटका फसलाय. सुरेख झेल टिपतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. विलासच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. डोनेवाडी संघाने हा सामना जवळजवळ जिंकलाय. मॅच नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपलाय विलासने. 1 चेंडू 18 धावांची गरज. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. पुन्हा एकदा झेलची संधी असेल. झेल सोडतोय आणि तब्बल 17 धावांनी हा विजय मिळवतोय. तुम्ही डोनेवाडी संघ दोन्ही संघ लाईनअप करायचा आहे. श्री गणेश एवे आणि डोनेवाडी संघ आपण लाईनअप करायचा आहे. मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर आपण मैत्रीपूर्ण संबंध जपायचे आहेत. कारण की खूप मोठी स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित स्वर्गीय मधुकरजी भोईर स्मृती चषक 2019 हे पर्व. नक्कीच 40 धावा बनवल्या होत्या डोनेवाडी संघाने आणि अप्रतिम गोलंदाजी केली निलेश जाधवने. ते म्हणजेच डोनेवाडी संघासाठी 2 षटकं फेकली आणि 2 षटकांमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. कोणतीही सफलता प्राप्त करू शकला नाही. परंतु 2 षटकांमध्ये बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निलेश जाधव. थँक्यू. तर या ठिकाणी ज्ञानेश्वरजी टेंबे आणि दीपकजी खांबाळे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर जनार्दनजी राऊत हे सुद्धा आपण या ठिकाणी आलात तर मंचावरती येण्याची आपण कृपा करायची आहे या मंचावरती. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट्स